नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 4B यातील सेकंड क्वेश्चन सब क्वेश्चन 6 येथे आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे. दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत. शो दॅट त्यांचा मल्टिप्लिकेशन सिंग्युलर आहे, म्हणजे AB ची व्हॅल्यू येथे सिंग्युलर आहे म्हणून प्रूफ करायचं आहे. सोल्यूशन आधी आपण AB फाइंड आउट करू. हा मल्टिप्लिकेशन AB A ची व्हॅल्यू आहे 1 2 3 2 -1 0 आणि B ची व्हॅल्यू आहे 1 3 2 4 -1 -3. पहा हा मल्टिप्लिकेशन कसा घेतात हे आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. फर्स्ट रो तर फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट रो आणि कॉलममध्ये 1 × 1 1, त्यामध्ये प्लस करणार 2 × 4 8. नंतर सेकंड कॉलम 1 × 3 3, हा मल्टिप्लिकेशन -2. आता थर्ड कॉलम, जोपर्यंत कॉलम संपत नाही तोपर्यंत रो हाच राहणार आहे. 1 × 2 2, 2 × -3 -6. आता कॉलम संपलेले आहेत, रो चेंज करणार. सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम 3 2 × 4 8. आता सेकंड कॉलम 3 × 3 9, हे -2. थर्ड कॉलम 6 आणि हे -6. आता कॉलम संपलेले आहेत. आता रो चेंज करू आपण. थर्ड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम -1, हे 0. नंतर कॉलम चेंज करू -3 आणि 0. हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. हा मल्टिप्लिकेशन कसा घ्यायचा आपल्याला. -2 आणि हे -0 होईल. हे 9 होतील. 1 -4 11 7 0 -1 -3 आणि -2. ही व्हॅल्यू आहे AB ची. पण आपल्याला AB सिंग्युलर दाखवायचा आहे, म्हणजे याचा आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा आहे आणि ती जर व्हॅल्यू 0 असेल, ABच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल तर AB मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. आता आपण डिटर्मिनंट घेऊ. देअरफॉर दोन्ही साईडला डिटर्मिनंट, हे साईन कॅन्सल करणार आणि डिटर्मिनंटचं साईन अप्लाय करणार. 11 7 0 -1 -3 आणि -2. पहा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कसे काढतात हे आपण पाहिलेलं आहे. देअरफॉर मॉड ऑफ AB इक्वल टू, हा नंबर प्लस घेणार आपण, हा मायनस, हा प्लस, हा नंबर मायनस आणि हा नंबर प्लस. 9 घेणार. नंतर हा मल्टिप्लिकेशन -14 त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन -0. नंतर हा नंबर आता -1 घेणार. हा मल्टिप्लिकेशन -22. पहा यापूर्वीची एक्सरसाइज पहा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. -0. नंतर हा नंबर प्लस, इथे मायनस असल्यामुळे -4. हा मल्टिप्लिकेशन 33 -7. पहा हा मल्टिप्लिकेशन -33 आणि त्यातून मायनस करणार आपण, परंतु येथे मायनस असल्यामुळे प्लस होतील 7. 9 -14 -1, हे -22 होतील. हे -4, ही सबट्रॅक्शन -26 इक्वल टू 14 × 9 126 साईन मायनस, हे मायनस मायनस प्लस होतील 22. हे मायनस मायनस प्लस होतील 4 × 26 104 होतील. ही सबट्रॅक्शन -104 होईल आणि हे +104. हे मायनस हे प्लस म्हणजे 0. हे मायनसमध्ये आहेत, हे प्लसमध्ये आहेत, कॅन्सल होतील, म्हणजे व्हॅल्यू 0 मिळेल आपल्याला. देअरफॉर AB इक्वल टू,
पहा ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट केली, परंतु ज्यावेळी आपण डिटर्मिनंट काढलेला आहे तर ए बीचं डिटर्मिनंट व्हॅल्यू 0 मिळत आहे. म्हणजेच काय, ए बी मॅट्रिक्स कसा आहे, सिंग्युलर आहे. देअरफॉर येथे लिहिणार आपण ए बी इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येत असेल तर त्याला आपण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो, सिंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, ए आणि बी दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. तर येथे ए बी पण सिंग्युलर दाखवायचा आहे आणि बी ए पण सिंग्युलर दाखवायचा आहे. सोल्युशन, आधी ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ए बी इक्वल टू ए मॅट्रिक्स 1 2 3 2 4 6 1 2 3 आणि बी मॅट्रिक्स दोघांचा मल्टिप्लिकेशन 1 -1 1 -3 2 -1 -2 1 0. हा मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 हे -6 आणि -6. आता सेकंड कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम -1 +4 आणि +3. आता थर्ड कॉलम 1 -2 आणि +0. आता सेकंड रो घेणार आपण आणि फर्स्ट कॉलम, सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम 2 × 1 2 4 × -3 -12 6 × -2 म्हणजे -12. सेकंड कॉलम -2 +8 आणि +6. थर्ड कॉलम 2 -4 आणि +0. आता कॉलम संपलेले आहेत तर आता रो चेंज करू आपण. थर्ड रो घेणार, फर्स्ट कॉलम घेणार. रो आणि कॉलममध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंट ज्यांचा मल्टिप्लिकेशन येथे आपला ॲड करायचा आहे. हे 1 होतील, हे -6 आणि हे -6. आता सेकंड कॉलम -1 +4 +3. थर्ड कॉलम 1 -2 आणि +0. -12 +1 म्हणजे -11. 7 -1 म्हणजे 6 -1. 24 -24 आणि हे 2 म्हणजे -22 होतील. 14 -2 म्हणजे 12 -2 हे कॅल्क्युलेशन -12 +1 म्हणजे -11. 7 -1 म्हणजे 6 हे -1. ही व्हॅल्यू आहे ए बीची. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू. देअरफॉर मॉड ऑफ ए बी इक्वल टू दोन्ही साईडचं डिटर्मिनंट -11 6 -1 -22 12 -2 -11 6 आणि -1. पहा याची व्हॅल्यू काढायची गरज नाही, कारण फर्स्ट रो हा जो फर्स्ट रो आहे आणि हा थर्ड रो हे दोन्ही आयडेंटिकल आहेत, सारखेच आहेत. -11 6 आणि -1. हा आहे R1 आणि हा आहे R3. R1 आणि R3 येथे आयडेंटिकल आहेत, एलिमेंट सारखेच आहेत. अशी जर कंडिशन असेल तर डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीनुसार याची व्हॅल्यू 0 असते. बरोबर आहे. देअरफॉर मॉड ऑफ ए बी ही व्हॅल्यू किती आहे, 0. पुढे रिझन पण लिहा. सिन्स R1 अँड R3 आर आयडेंटिकल आपण ए बीची व्हॅल्यू काढली, ए बीचं डिटर्मिनंट घेतलं आणि ती व्हॅल्यू 0 आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असल्यामुळे ते मॅट्रिक्स सिंग्युलर आहे. इथे लिहिणार देअरफॉर ए बी इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. ए बी सिंग्युलर मॅट्रिक्स आहे म्हणून आपण प्रूव्ह केलेलं आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स. आता बी ए फाइंड आउट करू आपण. नाऊ बी ए. आता बी ए आपल्याला सिंग्युलर दाखवायचं आहे. बीचं मॅट्रिक्स आधी लिहिणार 1 -1 1 -3 2 -1 -2 1 0. मल्टिप्लाय करणार ए मॅट्रिक्स
1 2 3 2 4 6 1 2 3 हा मल्टिप्लिकेशन. फर्स्ट रो घेणार, फर्स्ट कॉलम घेणार, करस्पॉन्डिंग एलिमेंट 1 हे -2 आणि +1. कॉलम चेंज 2 -4 आणि +2. कॉलम चेंज 3 -6 आणि +3. आता रो चेंज करणार आपण. सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम -3 4 -1. सेकंड कॉलम -6 +8 आणि -2. थर्ड कॉलम -9 +12 आणि -3. आता आपण रो चेंज करू आणि फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम -2 2 आणि 0. सेकंड कॉलम -4 +4 आणि हे 0. 0 × 2 0. थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम -6 +6 आणि हे 0. इक्वल टू हे कॅल्क्युलेशन, हे 2 होतील, 1 + 1 2 2 - 2 0. हे 4 होतील आणि हे 4 होतील, 4 - 4 0. हे 6 - 6 0 होतील. हे -4 + 4 0. -8 + 8 0. हे 12 - 12 म्हणजे 0. हे पण 0 होतील, हे पण 0 होतील आणि हे पण 0 होतील. ही व्हॅल्यू आहे BAची, BA. आता डिटर्मिनंट घेऊ आपण. मॉड ऑफ BA इक्वल टू, म्हणजे प्रत्येक एलिमेंट 0 आहे, याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 0च मिळेल. देअरफॉर मॉड ऑफ BA इक्वल टू 0. म्हणजेच काय? BA मॅट्रिक्स पण सिंग्युलर आहे. पुढे लिहिणार आपण, देअरफॉर BA इज सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स अशा प्रकारे BA आणि AB दोन्ही पण आपण सिंग्युलर दाखवलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. A आणि B दोन मॅट्रिक्स दिलेले आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. BA इक्वल टू 6i. I म्हणजे युनिट मॅट्रिक्स. सोल्युशन, आधी BAची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू आपण. BA इक्वल टू, बीचं मॅट्रिक्स आहे 2 2 -4 -4 2 -4 2 -1 5. आणि Aचं मॅट्रिक्स आहे 1 -1 0 2 3 4 0 1 2. इक्वल टू, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, करस्पॉन्डिंग एलिमेंट रो आणि कॉलममध्ये 2 + 4 -0. आता कॉलम चेंज -2 +6 आणि -4. मल्टिप्लिकेशन कसं करायचा हे आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. 0 + 8 होतील आणि -8 होतील. आता रो चेंज करू. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम -4, यामध्ये प्लस करणार, हे +4 आणि हे -0. आता सेकंड कॉलम घेणार, -+4 होतील, हे +6 होतील आणि हे -4 होतील. कॉलम चेंज 0 + 8 आणि -8. आता रो चेंज करू. थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम 2 -2 +0. सेकंड कॉलम -2 हे -3 +5.
0 -4 आणि हे 10 + 10. हे कॅल्क्युलेशन करू. हे 6 होतील. 6 - 6 म्हणजे 0 होईल. 8 - 8 0. 4 - 4 0. 10 - 4 म्हणजे 6. हे 0 होतील. हे 0. -5 + 5 0. 10 - 4 6. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? ही BA ची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे, इक्वल टू 6i. आपण येथे 6 कॉमन काढू. 6 कॉमन काढल्यामुळे येथे आपल्याला युनिट मॅट्रिक्स मिळणार आहे. 6 कॉमन काढल्यामुळे 1 0 0 0 येथे 1 होईल. 6/6 म्हणजे 1 0 0 0 1. हे काय आहे? आयची व्हॅल्यू आहे, म्हणजे युनिट मॅट्रिक्स आहे, इक्वल टू 6i. या मॅट्रिक्सला आपण आय लिहू शकतो, बरोबर आहे. देअरफॉर म्हणजेच प्रूफ झालेला आहे BA इक्वल टू 6i. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. ए आणि बी दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत. व्हेरीफाय दॅट. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ए बीचं डिटर्मिनंट इक्वल आहे एचं डिटर्मिनंट इंटू बीचं डिटर्मिनंट. पहा, त्यासाठी आपण ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट करू. नंतर आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सोल्युशन. आधी ए बीची व्हॅल्यू काढून घेऊ. ए बी इक्वल टू एचं मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स आहे 2 1 0 3 आणि बी मॅट्रिक्स आहे 1 2 3 -2. हा मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 × 1 2 + 3. आता सेकंड कॉलम घेणार 2 × 2 4 आणि हे -2 होतील. रो चेंज करू. सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 + 9. आता सेकंड कॉलम घेणार 0 -6. बरोबर आहे. पहा, मल्टिप्लिकेशन कसं करायचा हे आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. दोघांची ॲडिशन 5, ही सबट्रॅक्शन होईल 2, हे 9 आणि हे -6. ही आहे ए बीची व्हॅल्यू. आता डिटर्मिनंट. देअरफॉर मॉड ऑफ ए बी इक्वल टू दोन्ही साईडला डिटर्मिनंट अप्लाय करू आपण. हे कॅल्क्युलेशन कसं करतात? ही व्हॅल्यू कशी काढतात आपल्याला माहिती आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस करतो आपण. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन -30. त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन -18. बरोबर आहे. ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? देअरफॉर मॉड ऑफ ए बी इक्वल टू 30 - 48. सपोज 1 नंबर. पहा, मॉड ऑफ ए बी ही व्हॅल्यू काढली आपण, बरोबर आहे. आता मॉड ऑफ ए 9. मॉड ऑफ एचं मॅट्रिक्स हे आहे, त्याचं डिटर्मिनंट घेऊ आपण 2 1 0 3. ही व्हॅल्यू कशी काढतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन 6 मायनस हा मल्टिप्लिकेशन, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला? 6. बरोबर आहे. आता मॉड ऑफ बी ही पण व्हॅल्यू काढून घेऊ. 1 2 1 2 3 -2 इक्वल टू हा मल्टिप्लिकेशन -2 मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन 6. हे किती होतील? -8. आपल्याला काय पाहिजे? दोघांचा मल्टिप्लिकेशन. या दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. देअरफॉर मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी इक्वल टू मॉड ऑफ ए 6 आहे इंटू मॉड ऑफ बी व्हॅल्यू -8 आहे. देअरफॉर मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी 6 × -8 म्हणजे -48. सपोज 2 नंबर. फ्रॉम 1 and 2 राईट साईड इक्वल आहेत. दोन्ही व्हॅल्यू किती आहेत? -48 -48. राईट साईड इक्वल आहेत म्हणजेच काय? लेफ्ट साईड इक्वल आहेत. फ्रॉम 1 and 2 व्हेरीफाय झालेला आहे. फ्रॉम 1 and 2 मॉड ऑफ ए बी इक्वल आहे मॉड ऑफ ए इंटू मॉड ऑफ बी. हेन्स व्हेरीफाईड किंवा हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. अल्फा अँगल असताना मॅट्रिक्स हे आहे.
तर बीटा अँगल असताना मॅट्रिक्स आपल्याला तयार करायचा आहे आणि अल्फा प्लस बीटा अँगल असताना मॅट्रिक्स तयार करायचा आहे आणि हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. हा मल्टिप्लिकेशन इक्वल आहे या व्हॅल्यूला. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. आपल्याला अल्फा अँगल असताना मॅट्रिक्स याप्रमाणे दिलेला आहे. ए मॅट्रिक्स अल्फा अँगल असताना कसं आहे, कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. देअरफॉर आता बीटा अँगल असताना हेच मॅट्रिक्स कसं होईल, म्हणजे अल्फाऐवजी बीटा घेऊ आपण. जेथे अल्फा आहे तेथे बीटा पुट करू आपण. अल्फा अँगल असताना मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. बीटा अँगल असताना मॅट्रिक्स कसं होईल, येथे फक्त बीटा येईल अल्फाऐवजी. इन्स्टेड ऑफ अल्फा वी टेक बीटा साइन बीटा. येथे मायनस साइन बीटा आणि कॉस बीटा अँड अल्फा अँगल असताना हे मॅट्रिक्स, बीटा अँगल असताना याप्रमाणे. सपोज अँगल अल्फा प्लस बीटा आहे. अँगल जर अल्फा प्लस बीटा असेल तर मॅट्रिक्स काय होईल, येथे फक्त अल्फाऐवजी आपण अल्फा प्लस बीटा पुट करू. टर्म त्याच आहेत, कॉस येथे अल्फा प्लस बीटा, येथे साइन अल्फा प्लस बीटा मायनस साइन अल्फा प्लस बीटा आणि कॉस अल्फा प्लस बीटा. सपोज 1 नंबर. अँगल अल्फा असताना याप्रमाणे मॅट्रिक्स आहे, बीटा असताना याप्रमाणे. जर अँगल अल्फा प्लस बीटा असेल तर मॅट्रिक्स याप्रमाणे होणार आहे. बरोबर आहे. आता आपण काय करू, दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ. हा मल्टिप्लिकेशन अल्फा आणि बीटा असताना ए अल्फा इंटू ए बीटा इक्वल टू ए अल्फाची व्हॅल्यू ही आहे कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा इंटू मॅट्रिक्स बीटा असताना म्हणजे कॉस बीटा. बीटा असताना ही व्हॅल्यू पुट करू, कॉस बीटा साइन बीटा मायनस साइन बीटा कॉस बीटा. बरोबर आहे. आता हा मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत. पुढे लिहितो. फर्स्ट रो घेणार, फर्स्ट कॉलम घेणार. कॉस अल्फा कॉस बीटा दोघांचा मल्टिप्लिकेशन कॉस अल्फा कॉस बीटा. येथे लिहिणार अल्फा ए बीटा. हा मल्टिप्लिकेशन इक्वल टू कॉस अल्फा कॉस बीटा कॉस अल्फा कॉस बीटा. यामध्ये प्लस करणार हा मल्टिप्लिकेशन, परंतु येथे मायनस आहे म्हणजे मायनस साइन अल्फा साइन बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा साइन अल्फा साइन बीटा याप्रमाणे. बरोबर आहे. फर्स्ट कॉलम झालेला आहे. आता सेकंड कॉलम कॉस अल्फा साइन बीटा कॉस अल्फा साइन बीटा. आता साइन अल्फा इंटू कॉस बीटा प्लस करणार आपण साइन अल्फा इंटू कॉस बीटा. फक्त आपण मल्टिप्लिकेशनप्रमाणे मल्टिप्लिकेशन करत आहोत. बरोबर आहे. आता रो चेंज करू. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मायनस साइन अल्फा कॉस बीटा मायनस साइन अल्फा कॉस बीटा. यामध्ये हे मायनस कॉस अल्फा साइन बीटा मायनस कॉस अल्फा साइन बीटा साइन बीटा. आता कॉलम चेंज करू. हा मल्टिप्लिकेशन साइन बीटा साइन अल्फा म्हणजे मायनस साइन अल्फा मायनस साइन अल्फा साइन बीटा मायनस साइन अल्फा साइन बीटा. त्यामध्ये प्लस करणार आपण कॉस अल्फा कॉस बीटा प्लस करणार आपण कॉस अल्फा कॉस बीटा कॉस अल्फा कॉस बीटा इक्वल टू. इथे कॉस कॉस आहे, अँगल वेगवेगळे आहेत अल्फा आणि बीटा. येथे साइन साइन आहे, कॉस आणि साइन
अँगल वेगवेगळे आहेत. कॉस कॉसचा मल्टिप्लिकेशन, साईन साईनचा मल्टिप्लिकेशन, इथे मायनस आहे. तर आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. कॉस अल्फा प्लस बीटा होईल. याचा फॉर्म्युला काय होईल? कॉस अल्फा प्लस बीटा. कॉस हे फॉर्म्युले आपल्याला माहिती असायला पाहिजेत. कॉस कॉस साईन साईन असेल तर इथे कॉस येतो आणि मायनस असेल तर प्लस होईल. त्याप्रमाणे हा फॉर्म्युला कोणता होईल? साईन अल्फा प्लस बीटा. साईन अल्फा प्लस बीटा हा फॉर्म्युला होईल. येथे मायनस जर कॉमन काढला आपण तर हे मायनस राहील, बरोबर आहे, आणि इथे प्लस होईल. मायनस कॉमन काढल्यामुळे येथे मायनस राहील आणि हे मायनसचं प्लस होईल. प्लस असताना हा फॉर्म्युला कोणता होईल? साईन अल्फा प्लस बीटा. पहा कॉस कॉस आहे, साईन साईन आहे आणि हा फॉर्म्युला होईल कॉस ऑफ अल्फा प्लस बीटा. पहा फक्त फॉर्म्युले आपण अप्लाय केलेले आहेत. ही व्हॅल्यू कशाची आहे? ए अल्फा इंटू ए बीटा, बरोबर आहे. सपोज हे 2 नंबर. ही व्हॅल्यू कशाची आलेली आहे? ही व्हॅल्यू आहे ए अल्फा इंटू ए बीटा, बरोबर आहे, 2 नंबर. आणि 1मध्ये हे आहे, बरोबर आहे. म्हणजे राईट साईड इक्वल आहेत. म्हणजे आपण काय लिहिणार? लेफ्ट साईड इक्वल आहेत, बरोबर आहे. देअरफॉर ए अल्फा इंटू ए बीटा इक्वल आहे ए, जर अँगल अल्फा प्लस बीटा घेतला आपण याप्रमाणे, फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. पहा मल्टिप्लिकेशन आपण व्यवस्थित लिहिल्यानंतर जरी फॉर्म्युला लक्षात येत नसेल तर याप्रमाणे आपल्याला अरेंज करता आला पाहिजे. कॉस आहे, इथे कॉस यायला पाहिजे, साईन अल्फा प्लस बीटा यायला पाहिजे. त्याप्रमाणे ॲडजस्ट करता येईल आपल्याला जरी फॉर्म्युला पार्ट नसेल तरी. पहा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 राईट साईड इक्वल आहेत, म्हणजेच काय? लेफ्ट साईड इक्वल आहेत. हे इक्वल आहे या टर्मला. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.